नमस्कार. सनातन धर्मामध्ये वडाच्या झाडाला फक्त एक झाड नाही, तर त्यापेक्षा खूप मोठं स्थान आहे. चला तर मग आज यामागे असलेलं आध्यात्मिक महत्त्व आणि त्याला जोडलेला वैज्ञानिक आधार या दोन्ही गोष्टी जरा सविस्तरपणे समजून घेऊया. या झाडाला अक्षय वट असंही म्हटलं जातं. अक्षय म्हणजे काय? तर ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीच नष्ट होत नाही. आणि याच एका शब्दात या झाडाच्या अमरत्वाचं रहस्य दडलेलं आहे. पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की एखादं झाड खरंच अमर असू शकतं का? ही फक्त एक श्रद्धा आहे की यामागे काही ठोस विज्ञान दडलेलं आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. बरं, सगळ्यात आधी वडाच्या झाडाचं आपल्या पर्यावरणात काय स्थान आहे ते पाहूया, कारण ते खरंच अविश्वसनीय आहे. पर्यावरणशास्त्रामध्ये वडाच्या झाडाला एक कीस्टोन प्रजाती मानलं जातं. आता कीस्टोन प्रजाती म्हणजे काय? तर ही एक अशी प्रजाती असते ज्याच्यावर संपूर्ण परिसंस्था म्हणजे अख्खी इकोसिस्टीम अवलंबून असते. आता याला कीस्टोन प्रजाती का म्हणतात तेही समजून घेऊ. बघा, वडाच्या झाडाची एक खासियत आहे, त्याला वर्षभर फळं लागतात. यामुळे पक्षी, माकडं आणि अगदी वटवाघळं यांसारख्या अनेक जीवांना अन्नाचा एक न संपणारा पुरवठा होत राहतो. म्हणूनच एक वडाचं झाड तोडणं म्हणजे त्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो जीवांचं अस्तित्व धोक्यात आणण्यासारखं आहे. वडाच्या झाडाची आणखी एक जबरदस्त गोष्ट म्हणजे त्याच्या आजूबाजूचं वातावरण थंड ठेवण्याची त्याची क्षमता. आपण ऐकतो की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ध्यानधारणेसाठी वडाच्या झाडाखाली बसायचे. पण हे केवळ श्रद्धेपोटी नव्हतं, तर त्यामागे एक खूप प्रॅक्टिकल कारण होतं. ध्यानासाठी जे शांत आणि अनुकूल वातावरण लागतं ते तिथे अगदी नैसर्गिकरित्या उपलब्ध होतं. आणि याचं कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वडाच्या झाडाखालचं तापमान आणि बाहेरच्या तापमानात तब्बल 3 ते 5 अंश सेल्सिअसचा फरक असतो. हो, हे म्हणजे एक नॅचरल एअर कंडिशनरच आहे. यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, ज्याला बाष्पोत्सर्जन किंवा ट्रान्स्पिरेशन असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत झाड आपल्या विशाल पानांमधून पाण्याची वाफ बाहेर टाकतं आणि त्यामुळे आजूबाजूची हवा आपोआप थंड होते. चला आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. वडाच्या झाडाला जे अमर म्हटलं जातं त्यामागे नक्की कोणतं विज्ञान आहे? ह्याचं उत्तर दडलंय त्याच्या पारंब्यांमध्ये. बघा, वडाच्या फांद्यांमधनं ह्या पारंब्या खाली येतात, त्या हवेतूनच ओलावा शोषून घेतात आणि हळूहळू जमिनीकडे वाढू लागतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर त्या स्वतःच एक नवीन खोडात रूपांतरित होतात. ह्याच प्रक्रियेमुळे हे झाड शेकडो हजारो वर्ष जगतं आणि सतत विस्तारत राहतं. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की झाड स्वतःला नवीन जीवन देत राहतं. आणि या अनोख्या मूळ प्रणालीमुळे फक्त झाडाचं आयुष्यच वाढत नाही, तर जमिनीची धूप थांबते आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा खूप मोठी मदत होते. आता वडाच्या झाडाच्या एका अशा पैलूकडे वळूया ज्याला आयुर्वेदानं तर मान्यता दिलीच आहे, पण आता आधुनिक विज्ञानही दुजोरा देत आहे. आणि तो पैलू म्हणजे याचे औषधी गुणधर्म. वडाचा अक्षरशः प्रत्येक भाग औषधी आहे. त्याच्या सालीमध्ये आणि पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सापडतात. त्याचा जो छीक असतो तो सांधेदुखीवर गुणकारी मानला जातो, तर त्याच्या फांद्यांचा दातून म्हणून वापर केल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. चला आता पाहूया की कशी एक धार्मिक परंपरा प्रत्यक्षात आपल्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकते. आपल्याकडे म्हणजे हिंदू धर्मात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा किंवा परिक्रमा घालण्याची प्रथा आहे. याला एक पवित्र कार्य मानलं जातं. आणि इथेच श्रद्धा आणि विज्ञानाचा किती सुंदर मिलाप होतो ते बघा. एका बाजूला ही एका जीवनदायी वृक्षाप्रती असलेली आपली भक्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक सत्य हे आहे की जेव्हा आपण ऑक्सिजनने भरलेल्या या विशाल झाडाभोवती फिरतो तेव्हा आपण शुद्ध प्राणवायू आत घेत असतो, जो आपल्या फुफ्फुसांसाठी आणि रक्ताभिसरणासाठी अत्यंत फायदेशीर असतो. याचा अर्थ असा की ज्या गोष्टीला आपण श्रद्धा म्हणतो त्यामागे अनेकदा एक वैज्ञानिक कार्यप्रणाली दडलेली असू शकते. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान हे 2 वेगवेगळे मार्ग नाहीत, तर कदाचित एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे 2 भिन्न दृष्टिकोन आहेत. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का, की अशा अजून कितीतरी प्राचीन मान्यता असतील ज्यांना आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरवलं तर त्यामागे असलेलं लॉजिक आपल्याला सापडू शकेल. यावर नक्की विचार करा.